नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा. आषाढी एकादशी 2026 तुळशीची पूजा कशी करावी, या दिवशी ही 5 शुभ कामे करा, घरात सुख समृद्धी नांदेल. आषाढी एकादशी म्हणजे भगवान श्री विठ्ठल, श्री विष्णू आणि तुळशी मातेच्या कृपेचा अत्यंत पवित्र दिवस. असे मानले जाते की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप आणि दान यांचे अनेक पटीने फळ मिळते. पण अनेकांना एक प्रश्न पडतो, आषाढी एकादशीला तुळशीची पूजा नेमकी कशी करावी? या दिवशी कोणती 5 शुभ कामे केल्याने भगवान विष्णू आणि तुळशी माता प्रसन्न होतात आणि कोणत्या चुका ह्या टाळल्या पाहिजेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अतिशय सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ही शेवटची माहिती अनेकांना माहीत नसते. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या दिवशी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, विष्णू पूजन, तुळशी पूजन, हरिनाम जप आणि दान धर्म यांना विशेष महत्त्व दिले जाते. तुळशीची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील तुळशी वृंदावन स्वच्छ पाण्याने साफ करावे. त्यानंतर तुळशीच्या मुळाशी थोडे स्वच्छ पाणी अर्पण करावे. रांगोळी काढावी, हळद कुंकू व्हावे, फुले अर्पण करावीत, तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती दाखवावी, तुळशीला नमस्कार करून मनापासून प्रार्थना करावी. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा शक्य तितका जप करावा. तसेच ओम तुलसेय नमः हा मंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणू शकता. पूजेनंतर विष्णू भगवानांना नैवेद्य दाखवून तुळशीचे एक पान अर्पण करावे. या दिवशी करावीत ही 5 शुभ कामे. तर कोणती? 1. हरिनाम जप. दिवसभरात शक्य तितक्या वेळा रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामाचा जप करा. यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. गरजूंना दान करा. 2. अन्नदान, फळदान, कपड्याचे दान किंवा पक्ष्यांना धान्य द्या. दानामुळे पुण्य वाढते असे मानले जाते. विष्णू सहस्रनाम किंवा भगवद्गीतेचे वाचन. 3. जर संपूर्ण वाचन शक्य नसेल तर एक अध्याय किंवा काही श्लोक वाचा. भगवंताच्या स्मरणाने मन प्रसन्न होते. तुळशीभोवती तुम्ही तुळशीभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करा. 5 आहे ते विठ्ठलाचे स्मरण. घरात राहूनही विठ्ठलाचे भजन ऐका, आरती करा, नामस्मरण करा, मनापासून प्रार्थना करा. श्रद्धा हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. या दिवशी काय टाळावे? तुळशीची पाने विनाकारण तोडू नयेत. घरात भांडणे करू नयेत. खोटे बोलणे टाळावे. कोणाचाही अपमान करू नये. राग, मत्सर आणि वाईट विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विशेष प्रार्थना म्हणजे, हे तुळशी माते, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंची कृपा आमच्यावर सदैव राहू दे. आमच्या कुटुंबाला आरोग्य, आनंद आणि सद्बुद्धी प्रदान करा, अशी प्रार्थना करायची आहे तुळशी मातेच्या इथे. तर आषाढी एकादशी हा केवळ एक सण नाही मित्रांनो, तर श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेचा एक उत्सव आहे. या दिवशी मनापासून तुळशीची पूजा करा, भगवान विठ्ठलाचे नामस्मरण करा आणि शक्य असेल तेवढे तुम्ही सत्कर्म करा. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.